नमस्कार मित्रांनो, बरं चाललंय की चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मी आकाश या पबजीच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण पाहूया आजच्या ब्लॉगमधली मस्ती. आत्ता तात्या, रामभाऊ, श्यामभाऊ आम्ही सगळे आता इमानात बसलोय. आता बघूया तात्याचं म्हणणं काय, तात्या कुठं उतरतोय. तर तात्याने इव्हेंटला मार्क केलंय. बघूया आता इव्हेंटला आम्ही काय करतोय. आणि या ठिकाणी आम्ही आता इव्हेंटला उतरत आहे. या ठिकाणी आम्ही आता पॅराशूटची पोतं ओपन करून आम्ही उतरत आहे आणि उतरलो. आता बघूया तात्या पुढं पळतोय. बघूया मला काय भेटते. अरे मला तर भेटली एक गन. रामभाऊ शांभाऊला भेटले का? रामभाऊ शांभाऊला पण गन भेटली आहे. आता पाहूया काय करतायत पुढं. आता डाकू पुढे बघितलं पाहिजे. आता डाकू तर तिकडे आहेत. तर आता शांभाऊ पुढे गेलाय, तात्या पुढे गेला. तर रामभाऊ काय करतो, आला डाकू थांब, याला मी मारतो, याला मारतो. च्या गावात पाय यानेच माझी पेटी पार गुळघ्या आणलं याने पार मला. अरे वा 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 वा, श्यामभाऊनी एक नंबर कार्यक्रम लावला त्याचा. एक नंबर श्यामभाऊ, एक नंबर माणूस आहे. अरे इकडं रामभाऊची पण गेम वाजली होती. तात्या त्याला हात लावत होता, पण तात्याला आम्ही दोघं काय व्हायना. मग मी आता चाललो श्यामभाऊकडं. श्यामभाऊ एक नंबर माणूस स्वभावाला, राजा माणूस आमच्यातला. तर शांभाऊने मला इथं जीवदानाचं काम केलंय. शांभाऊचं मनापासून आभार. आता रिवाय दिलं शांभाऊने मला. अरे वा वा, धन्यवाद शांभाऊ. आता मी एक जरा औषध गोळ्या खातो, मेडिकल होतो, फिट होतो आणि मग लढायला जातो. या ठिकाणी तुमचा भाऊ पठ्ठ्या रेडी झालाय लढायला. चाललाय इकडे. आहे का काय? अरे ही खजान्याची पीठ लुटतो जरा. घेतो याच्यातून चांगली गन घेतो. ही बाटली होती, दारूची बाटली नाही बार मित्रांनो, ही पेट्रोलची बाटली फेकून आणून जाळ लावून टाकू आपण त्यांना. आता बघूया काय होतंय पुढं. तात्या आमचा पुढे गेलाय. तात्याला काय आमच्या दम नसतो. तात्या आमचा प्रो खेळाडू आहे, त्यामुळे तात्या आमचा पुढं असतो. मोरके आहे आमचा तो, त्यामुळे बोलायचं तर मित्रांनो पुढं आलं तात्याला गुडघ्यावर आणला पुढून. आता पुढं तर डाकू आहेत, तात्याचं म्हणणं आहे. तात्या या इकडं, तुम्हाला मी आता वाचवतो. आता मी तात्याला रिवाय देतो. तर वर आपला रामभाऊ पुढं काहीतरी चालू आहे, रामभाऊची लढाई. रामभाऊने आता दोरा सांभाळले. तात्या झाले रिवाय. आता बघूया. मी आता एक हे घ्या तात्या, एक मेडिकेट घ्या. बरे वा, बाहेर बघतो आता काय. अर इकडं तर रामभाऊने दुराळा करून टाकला एकाचा. एक नंबर रामभाऊ एक नंबर. पाहूया आता काय होतंय. बाहेर कोणी आहे का? इकडून काय कोण नाही. तात्या काय इकडं कोण आहे का? इकडं कोण नाही. श्यामभाऊ तिकडेच कुठे लांब फिरते. जरा बाहेरून फेरफाटका मारा म्हणलं, कुठं आहे का कुणी. आता बघतो जरा. आता इकडं तिकडं फिरला, इकडं कोणी काय दिसाना. आता थांबतो जरा. आता जरा थांबून जरा बघितलं पाहिजे कुठं काय, कुठं आहे का. आता नेमकं दुर्बीण ओपन केली बघा. दुर्बिणीच्या हॉलातून मला समोर एक दिसला. त्याला गोळी मारतो तर त्याला एक दोन गोळी आले. माझी गन निसती इकडे तिकडे हालत असती. तर ते आयला इकडून माझा कार्यक्रम कोणतरी लावला. डायरेक्टच मला गायबच केला. माझी पेटीच बनवली डायरेक्ट. तर काय करणार, आता परत इमानात जाणार मी. आता कुठं उतरू. आता बघा मित्रांनो, आता इथं उतरतो जिथं मार्क केलं तिथं. बघू तिथं काय झेंडे काढणार आहे मी. कारण आपण तर काय प्रो खेळाडू नाही बाबा मित्रांनो. आपण एक साधा सिंपल खेळाडू आहे. आपण बॉट प्लेअर आहे. एक नंबरचा बॉट प्लेअर आहे. आपल्याला एवढे येत. पण आपलं रामभाऊ, तात्या, शांभाऊ एक नंबर खेळतात. त्यांची तिकडं राज्यात लढाई चालू आहे. आपण आपली इकडे बघूया. अरे कावलाच उतारलो. हा आईचा कार सकानो. आता बघूया काय होतंय. अर इथं तर खाली पडलो. बघू आता. आज जातो. या गोळ्या घेतो जरा, चांगल्या वाटल्या. आता ही बंदूक घेतो जरा. ही बंदूक चांगली वाटते जरा. कसं आहे, बंदूक चांगली असून समोरचा कचकुनी मरतो, नाहीतर आपलीच गेम वाजते. आणि माझ्यासारख्या बॉट प्लेअरला कसली बंदूक द्या तरी माहीच गेम वाजते. हे नशीब आपलं गांडो आहे, त्याला काय म्हणणार. आता बघू काय होते या ठिकाणी. आता गोळ्या केल्यात. एक पिशी घेतो, एक बॉम्ब घेतो जरा. तसं काही बॉम्ब टाकण्यात आपण काही एक्सपर्टच्या अवलाद नाहीये, तरी पण घेतो सोबत. चला गेलो भाऊ. आता दुसऱ्या घरात काय पायऱ्यावर चढून तिथं गेलो. अरे ही खजान्याची पेटी उघडतो. अर मित्रांनो, भरू पैसा मोकार पैसा गोळा करतो. आता इथे थांबा. केलं गोळा, थोडे पैसे, 2-4 बॉम्ब उचललं. आता जरा बघा. आता थांबा. ही वरची काय बंदूक बरोबर नाही, तर ही बंदूक येतो. हिचं काय तर डॅमेज चांगले म्हणतात.
नक्की तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कोणती गन चांगली आहे, तरी माझा खेळ सुधरेल. पाहूया. आणि या ठिकाणी मी आता पळत चाललोय पुढं. इकडं मला फायरचा आवाज आला, कोणतरी गोळ्या घालतं इकडं. बघतो काय होते काय नाही, भेटतो एखादा किल. तर याला मॅपमध्ये पाहिलं तर काय दिसा ना कुठं काय. तर बघितलं अरे इकडं जावं त्याला धिंगा नाही, आपलं माघारी गेलेलं बरं ह्या विचार करून मी परत माघारी फिरलो. आता म्हणलं माघारी फिरावं, आता जावा कुठं. तर मॅप बघितला तर अजून एक जवळच फायर आली. मला वाटतं एक सिंगल बॉट असेल म्हणून घ्या जावा तिथं. तर इथं समोर आपली BMW उभी आहे, ओपन मर्सडीज आहे, मॉडीफाय केलेली आहे, काय कमी करतात गरीबाची आहे. चला चाली बुंग बुंगाट गाडा बुंगा काढला. अरे वा वा वा. ए हा आईच्या गावातलं पुढं येतं वाकडं तिकडे पळतंय. आता काय खरं नाही, आयले चालवायचा म्हणा बाबा, इथं कुठं पळतंय. चला जातो आता इकडे जरा पोला खालून. इकडून आवाज आला होता मला, आता इकडे गेलं पाहिजे. परत इकडं आवाज आला होय. बरं बरं थांबा इकडं बघूया. उतर अरे इथं तर मोकार मोकार डाकूची धिंगण. अरे यांनी पार मग गेमच वाजवला बाबा. आता काय खरं नाही, गेलो ओ समोरून पळत आला, कार्यक्रमच राबला. आता बघूया तात्या आणि रामभाऊ श्यामभाऊ काय करतात बघूया. तात्याचं तर काय 0 किल. आता बघूया तात्या काय करामत करतोय. आता श्यामभाऊ को बघू, श्यामभाऊ वरती आहे, रामभाऊ पण आहे, काही विषय नाही. आता तात्याने एक नंबर असा बॉम्ब फेकला. जाते आमचा बॉम्ब फेकायला एक्सपर्ट माणूस आहे, एक नंबर खेळतो माणूस. हा किल असतात त्याचं काय. आता ते आपल्यासारखं सगळं खेळतं, हे आपलं मोठं भाग्य समजायचं काय. आणि तात्याने या ठिकाणी बॉम्ब काढला, बॉम्ब राईट फेकलाय, असा बॉम्ब फेकला एक नंबर. तात्या एक नंबर बॉम्ब फेकता आमचा, एक नंबर बॉम्ब. तात्याने आग लावून टाकली तिथं. आता काय खरं नाही. आजची आईला गावात समोरचा पण डेंजर दिसतोय डाकू, त्याने तात्यावरच बॉम्ब फेकला, ते पण जाळावाला. तात्याला जाळायचा प्लॅन होता पण तात्याने तो निफळ केला. अरे वा 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 वा. तात्याने एक नंबर हाणला, एक नंबर वाजवला, एक नंबर. अरे वा वा. तात्याचा गेम म्हणजे नाद खोळा बघा मित्रांनो. तात्या म्हणजे तात्या आमचा, तात्याचा नाद नाही करायचा. आणि या ठिकाणी तात्याने बॉम्ब फेकला, आत घुसला पण. अरे वा 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 वा. शाबास. तात्याचा नाद नाही, तात्याने फुल डॅमेज दिलं, पण तात्याला इकडून कोणतरी दगा फटका केला आणि तात्याची गेम खाल्लास. अरे इकडून काळतोंड्याने मारला तात्याला. ह्या आईचं काळतोंडाचं गाचपानं जवळ आहे ना, कडणी बघतं वय गाचपानं. जाऊ दे आता शांभाऊ काय म्हणतोय बघूया. शांभाऊ आता शांभाऊ तयारीत आमच्या लढायच्या. शांभाऊ पशी एक डाकू आलाय, पण शांभाऊ लपून गनिमी कावा करायच्या नादात आहे. तर शांभाऊच्या गनिमी कावाच्या नादात शांभाऊ आता इकडून घुसला. अरे वा 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 वा. शांभाऊचा गनिमी कावा अखेर सक्सेसफुल झाला. पण काय करणार, शांभाऊवर कोणतरी तोप दागली आणि बॉम्बाच्या फटक्यात शांभाऊच्या गुडघ्यावर आणला. अर यो कोण आहे आता आयला, येतोय डाकू शांभाऊची मजा घेतोय. शांभाऊला खांद्या उचलून आपटलं. आता काय खरं नाही, ते शांभाऊला हा बुक्क्याने मारतोय. अर घातली भाऊ एकदाची गोळी शांभाऊला. आता रामभाऊ एकटाच राहिला. रामभाऊ काय करतोय, रामभाऊला म्हणलं रिकॉल करतो, रामभाऊ मोकार नखरी करतोय. बॉट प्लेअरला बघून सुद्धा इकडे तिकडे पळतोय. याच्या बापाने खेळवतं का असं. ठीक आहे असू दे, मी त्याच्या पुढचा पण पायरी, मला पण एवढं येत नाही. आता या ठिकाणी रामभाऊने मस्त किल केलाय. पाहूया रामभाऊ काय करतो. आता रामभाऊचा सपोर्ट राहिला तर आपण परत येऊ शकतो मित्रांनो गेममध्ये. आणि या ठिकाणी तात्यानेच आपल्याला रिकॉल केलं. तात्या एक नंबर माणूस, पण तात्याची परत कोणतरी गेम वाजवली पुढून. कारण कसे सगळे काळतोंडे शेजारी बसले होते वरती टोकून आमच्या तात्यावर गेम करायला. आणि या ठिकाणी रामभाऊ आणि आमची सगळ्यांचीच गेम झालेली आहे. रामभाऊची झाली, तात्याची पण झाली. आता राहायला म्हणजे आमचा एक म्हणजे आमचा माणूस म्हणजे शांभाऊ. शांभाऊ म्हणजे राजा माणूस आहे, पण कधी कधी करतो हे डेगत. पण चला आजकाल त्याचा सहारा आहे. आणि शांभाऊने आम्हाला अशा प्रकारे रिकॉल केलं. तर आता आम्ही आता हे लाईट काय तर म्हणतात ते झोन फेन आलाय, त्यातलं हिलिंग जाते. आता काय करतो, तिथून डायरेक्ट झोनच्या बाहेर निघतो. कसं आहे आपल्याला काय एवढं जमत नाही, उगाच तिथं थांबून मारण्यापेक्षा आपलं पुढे गेलं मारलेलं का वाईट आहे. आणि आता आता उडत उडत चाललोय मी. क्रिश होऊन झालंय, क्रिश होऊन झालंय, क्रिश. अरे वा वा वा. उतरलो. आता काय, आता स्कॅरल नावाची गण आहे. बघूया आता काय करा मग, ते काय झेंडे काढणार आहे मी. असं वाटत नाही काय गार्डन म्हणून का. इकडं तर दिसती फायरिंग चाललेली, आणि जरा झोपून मारावं असं वाटायला लागले. आणि ह्या काय बघतोय तो काय पुढे डाकू. या हा इथचा घो तुझ्या. ओ मारला बघ बघ बघ. ज्या माईला सकाळून झोपावला त्या आईला गुडघ्यावर आणला त्याला. मेला नाही राव पण तो. जाऊ द्या ठीक आहे, चला बघूया. आणि आता इकडं पळणार तोच अजून डाकू दिसलं मला तिथं.
दिसला बघ, दिसला बघ, दिसला ग बाई, दिसला. याला गोळी घालून आता घुसला. शाबास, एक नंबर. पण याने धुरकांडी केली, त्यामुळे त्या दोन काय कळणार. माझ्यावर पण वरून फायरिंग झाली. ठीक आहे, होते फायरिंग, तरी त्याला सोडायचं नाही. तरी त्याला गोळ्या घातल्या. त्या आईचं गावातलं पुढं आपली गोळ्याच्या बंदुकच संपल्या. गोळ्याच संपल्या बंदुकीच्या. आता काय करायचं? आता याला मारावं तर हाताने मारावं लागेल. आता म्हणलं चाकू काढून जावा. चाकू काढायचा तर या आईचा भगोडा एक नंबरचा पळून गेला. म्हणजे तो गोळ्या उचलल्या थोड्याशा. म्हणलं आता बाहेर जाऊन याची गेम करावं, पण ते काय आहे, भगोडं पळून गेलं. तरी शेवटी एक दोन गोळ्या हाणल्याच त्याला. चालायचं आपलं नशीब गांडू, तो काय करेगा पांडू. आपल्याला नाही भेटला केलं, दोन्ही केले गेले. काय खरं नाही. आजचा दिवस आपला बकवासच होता, तसं काय मना बोलायला गेलं तर. आणि या ठिकाणी आता परत BMW जाऊन बसावं मला वाटायला लागले. पण का पण माझी BMW जायच्या आधीच मागून इकडून माझ्या पार मागून गोळ्या घातल्या पार. आणि माझा खेळ खलास करून टाकला. आता बघूया काय करतो रामभाऊने. या प्रकारे मस्त बनिंग खेळली गेली, पण रामभाऊचीच गेम झाली. आता ठिकाणी शांभाऊ आहे. रामभाऊ परत वर घुसला. आता इथून काहीतरी टेळणी करीन रामभाऊ, आणि मग काहीतरी ॲक्शन घेईन असं मला वाटतं. पण आमचा रामभाऊ काय ते बी आता दिसत नाही आता. आणि या ठिकाणी आमचा शांभाऊ आता मस्तपैकी उडत उडत चालला होता, थांबला इथं. आता काहीतरी गोळा करीन, कारण शांभाऊला काहीतरी कमी आहे. शांभाऊनी काहीतरी उचललं असं वाटतंय मला. याच्या गावात काय मध्ये नोटिफिकेशन पडलं, मोकार आलं तिच्या आईला. याच्यामुळे प्रॉब्लेम येतो मला गेम खेळताना. सारखं नोटिफिकेशन पडत असते काय ना काय. आणि ते बघितल्याचा किडा माझा कधी काय बस होत नाही. लय किडा ते बघवायचं नोटिफिकेशन. काय करा मित्रांनो, केलंच पण पाहिजे, सगळ्यांचं गोष्टी लक्ष दिलं पण पाहिजे. आणि आता शांभाऊचं काय, शांभाऊ वर गेला. आणि या ठिकाणी रामभाऊचा गेम वाजलेला आहे. रामभाऊला गुडघे आणलाय पुढच्या प्लेअरनी, पुढच्या दुश्मनाने डाकूनी. आणि आता रामभाऊ ओरडतोय, वाचवायला या, वाचवायला या. पण असं मला वाटत नाही वाचन का नाही वाचन. बघूया, पाहूया आपण काय होतंय. रामभाऊ अक्षरशः मरणाच्या दारात आहे. तो शांभाऊच्या दिशेने धाव घेतोय, पण आता शांभाऊ पोचल का नाही हे आपण पाहूयाच. आणि तसं पण प्रयत्न करतोय आपला शांभाऊ, पण रामभाऊ झोनमध्ये घुसला. रामभाऊ झोनमध्ये घुसल्यामुळे रामभाऊची हिलिंगच्या आईला पार घोडा लागलाय. तरी पण बघू. आणि आता शांभाऊने रामभाऊला डोक्यावर उचलला, पण काय खरं नाही. रामभाऊ मरणार हे शांभाऊला माहित होतं. शांभाऊने तिथून पळ काढला. तेव्हा म्हणला, तू पुढं जा, मी तुझ्या पाठीमागे ये, लढ बेट्या. आणि या ठिकाणी शांभाऊ लढाई निघालाय. आणि आमच्यातलं फक्त शांभाऊच राहिलाय मला असं वाटतं बघा. शांभाऊची पण इथं गेम झाली. आणि या ठिकाणी आमचा गेम संपला. थँक्यू फॉर वॉचिंग.